विरारमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न। विरार पश्चिमेला शनिवारी 13 जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाय। हा कार्यक्रम राजीव यशवंत पाटील एज्युकेशनल कल्चरल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता। 2024 ते 2025 या एका वर्षात 65,000 झाडे लावण्याचा मानस या फाउंडेशन तर्फे करण्यात आलाय। तर आतापर्यंत गेल्या काही महिन्यात 5,000हून अधिक झाडे लावण्यात आलेली आहेत। याआधी वटपौर्णिमा योग दिन निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर येणाऱ्या काही दिवसात असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। ही संकल्पना ग्रीष्मा राजीव पाटील यांची असून वसईचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी आतापर्यंत 1 लाख पर्यंत झाडे लावलेली आहेत। पर्यावरणाच्या दृष्टीने ही अनोखी संकल्पना राबवण्यात येत असून या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजातील सर्व घटकातील नागरिक सहभाग घेत असतात। आज 65 वृक्ष लावण्यात आली। तर सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर गोयल यांनी या कार्यक्रमात वृक्षारोपण केले। आतापर्यंत विविध क्षेत्रातील नागरिकांना या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली आहे। तसेच या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेत सहभाग होत या ठिकाणी हजेरी लावली, तसंच आनंद लुटलाय। पाहून घेऊया यावेळेस या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना असणाऱ्या ग्रीष्मा पाटील यांना यावर काय म्हणायचंय। आजचा जो झाडं लावण्याचा कार्यक्रम आहे तो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे तो आपण आपल्या राजीव यशवंत पाटील स्पोर्ट्स कल्चरल एज्युकेशन आणि आर्ट्स या फाउंडेशनच्या अंडर 8वा पर्व आहे। आपण ह्या वर्षात म्हणजे 2024 ते 2025 65,000 झाडं लावणार आहोत। त्याच्या पाठचं कारण हे आहे की माझे वडील राजीव पाटील ह्या वर्षी ऑक्टोबर 1 ला 65 वर्षाचे होणार। तर त्या निमित्ताने आपण ह्या वर्षी 65,000 झाडं लावत आहोत। झाडांबद्दल माहिती देणं म्हणजे मला थोडी माहिती आहे, पण आपण झाडं म्हणजे करंज, फणस, जांभूळ, खाया अशी वेगवेगळी झाडं, तामण, देशी झाडं जी जास्ती मॅनेजमेंट विदाऊट मॅनेजमेंटची झाडं जी असतात ती आपण लावलेली आहेत। बाकी पुढचं झाडांची माहिती आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर गोयल त्यांच्या हस्ते आपण सुरू केलेला आहे। आज आपण कमीत कमी 50 ते 60 झाडं लावली, 65 झाडं लावली। त्यांची सगळ्यांची पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये डॉक्टर गोयल त्यांची देखरेख करणार आहेत। त्याच्या पुढे त्यांची देखरेख करायची गरज लागणार नाहीये। तर बाकी पुढचं डॉक्टर गोयल थोडंसं आपल्याला बोलतील। श्री राजीव जी पाटिल के सौजन्य से जो पेड़ लगाने का कार्यक्रम तो हुआ है, ये बहुत ही बड़ा अभियान है और ये बहुत जरूरी है हमारे धरती की पर्यावरण के लिए। और जो पेड़ हमारे हॉस्पिटल के आगे लगे हैं उनका जिम्मेदारी मैं लेता हूं और आगे भी हर एक बिल्डिंग के आगे सभी लोगों से यह एक अनुरोध है कि वो अपने अपने एरिया के आगे के पेड़ को संभालने का जिम्मेदारी ले, जिससे कि ये पेड़ सब बड़े होके हमारे को संरक्षण कर सके। और मैं राजीव जी पाटिल का बहुत धन्यवाद देता हूं कि उन्होंने इस ड्राइव को चालू किया एंड इट इज अ वेरी ग्रेट वर्क। थैंक यू।